श्री स्वामी समर्थ. स्वामी, वर्षाचा शेवटचा महिना आहे. आमचे काही चुकले असेल तर क्षमा असावी. वर्षाचा शेवट होत असताना अनेक भाविक स्वामी समर्थांची आठवण काढतात. त्यांच्या भक्तीचा आणि शिकवणीचा आधार घेतात. कारण स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात, जे भक्तांना मार्गदर्शन करतात आणि अशक्य गोष्टी शक्य करतात. त्यामुळे वर्षाच्या शेवटी श्री स्वामी समर्थ म्हणणे, त्यांची सेवा करणे आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करणे हे नवीन वर्षासाठी आशीर्वाद आणि शक्ती मिळवण्याचा एक मार्ग मानला जातो. स्वामी समर्थांच्या सेवा आणि महत्त्व. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि जीवनात यश मिळते असे मानले जाते. गुरुवारची सेवा. गुरुवार हा स्वामींना समर्पित दिवस असतो. या दिवशी विशेष पूजा, जप आणि सेवा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते. आचरणाची शुद्धता. केवळ भक्तीच नाही तर चांगले आचरणही स्वामींच्या कृपेसाठी महत्त्वाचे आहे असे मानतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे प्रसिद्ध वचन आहे, जे भक्तांना संकट काळात धीर देते. वर्षाच्या शेवटी अनेक लोक स्वामींचे स्मरण करून नवीन वर्षासाठी आशीर्वाद मागतात आणि त्यांच्या भक्तीने नवीन वर्षाची सुरुवात करतात. या काळात स्वामींच्या मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात अखंड जप आणि पारायण यांचा समावेश असतो. वर्षाच्या शेवटी स्वामींचा उल्लेख करणे म्हणजे स्वामी समर्थांच्या शिकवणीला आणि मार्गदर्शनाला आठवणे, त्यांच्याकडून ऊर्जा घेणे आणि नवीन वर्षात त्यांच्या कृपेने पुढे जाणे असा भाव असतो. श्री स्वामी समर्थ.